नमस्कार मंडळी, जय खानदेश. मी असा एक प्राणी आहे, कडक ऊन, हिवाळा, पावसाळा काही असू दे, पण जिकडे माझं काम असेल, ज्या कामातून मला उत्तम पैसे मिळत असते, ते काम मी कधीच मिस करत नाही. तर चला मग, आज होतं रिअल इस्टेटचं शूट आणि ते नेरूळ आणि वांगणीला होतं. समोरून 2 व्हिडिओ शूट करून द्या अशी रिक्वायरमेंट होती. सो आम्ही ट्रेनने जाणार होतो, पण ते लोकेशन थोडंसं आतमध्ये होतं म्हणून आम्ही स्कूटीनेच गेलो. आज हनुमान जयंती होती म्हणून रस्त्यावर सुद्धा सगळं डेकोरेशन केलं होतं. जयेश आणि मी लोकेशनवर पोहोचलो. जयेश नेहमी माझ्यासोबत असतो, कारण तो शूट करतो आणि मी ऍक्ट करत असते. मी लोकेशनवर जाऊन मस्त मेकअप आणि साडी माझं डन करून घेतलं. मला मध्येच वाटलं की यार काय छान दिसते, म्हणून मी माझे थोडेसे फोटो आणि व्हिडिओ पण काढून घेतले. त्यानंतर आम्ही एक व्हिडिओ केली. नंतर आम्ही जेवण केलं. आम्ही जेव्हा पण शूटला जातो तेव्हा आमचं जेवण, नाश्ता वगैरे स्नॅक्स काही असेल ते समोरच्या व्यक्तीकडेच असतं. आणि खरं सांगू म्हणजे मी खाण्यासाठी जगते असं मला कधी कधी वाटतं. खाऊन झाल्यावर मला खूप बरं वाटलं होतं. मी माझ्या कामावर खूप जास्त खुश असते. माझ्या कामावर मी खूप जास्त प्रेम करते. म्हणजे मी एकच गोष्ट शिकले, म्हणजे शिकले नाही, कदाचित ते अवगत असेल. मी ऍक्टिंग शिकले. एखादी कला त्या कलाकाराला कधीच उपाशी मारत नाही, मी इतकंच म्हणू शकते. कारण माझं एक नाही तर दुसरं नाही तर तिसरं असं काही ना काहीतरी चालू असतं. मी कधी अशी घरी बसलेली नसते किंवा काही यार कामच नाही असं होत नाही. इतके उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा तिकडे मस्तपैकी पावसाचं वातावरण होतं. थंडा वारा चालू होता म्हणून आम्हाला जास्त गरम झालं नाही ट्रॅव्हल करताना. त्यानंतर आम्ही डायरेक्ट कांचनच्या घरी गेलो. तिकडे डबिंग करायला बसलो. फक्त शूट आणि एडिट नसतं, तर डबिंग सुद्धा करायला लागतं. नंतर पाणीपुरी खायचा, शेवपुरी खायचा मूड झाला. मस्त आम्ही खाल्लं आणि असा गेला आमचा दिवस. बाय.